मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज बलिदान दिन, शहीद दिन आहे. त्यामुळे वंदे मातरम संघटनेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारे रक्तदान शिबिर जे आहे हे आज आयोजित करण्यात आलेलं आहे. यासाठी आपण खडकीतील आझाद मैदान या त्यांच्या हॉलमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी रक्तदान शिबिर सुरू आहे. चला तर जाऊयात या रक्तदान शिबिरामध्ये. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. शहीद भगत सिंह सुखदेव राजगुरु अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. अध्यक्ष पन्नास कोटींनी जर निम्न माफी पलटी मार शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या बलिदान दिनानिमित्त आज वंदे मातरम संघटनेने एक चांगला कार्यक्रमाचं आयोजन केलं, रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. म्हणजे ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं त्यांच्याच प्रित्यर्थ जे रक्तदान घेतलं, म्हणजे की बाबा रक्ताची सध्या गरज आहे, त्या देशात रक्ताचा तुटवडा आहे, त्या खूप चांगला उपक्रम वंदे मातरम संघटने केला आहे आणि राष्ट्रविचार जागवण्याचं काम वंदे मातरम संघटना करते. त्याला माझ्या शुभेच्छा आणि असेच कायम यांनी काम करावं अशी एकदा ईश्वरची प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. मायभूमी भारत माता व तिच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांचं बलिदान दिलं त्या हजारो देशभक्त क्रांतीवीरांना वंदे मातरम संघटनेच्या वतीने कोटी कोटी प्रणाम. खरं म्हणजे 140 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारत देशामध्ये रक्ताचा तुटवडा पडतो हीच शोकांतिका आहे. विज्ञानाने अनेक शोध लावले परंतु रक्ताचा शोध लागू शकलेला नाही आहे. त्यामुळे ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला वेळेवर रक्ताची गरज असते त्यावेळेला जर रक्त मिळाले नाही तर त्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच मानवतेसाठी एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाने रक्तदान हे केलेच पाहिजे. रक्तदान केल्यानंतर 24 तासामध्ये परत रक्त येतं आणि 90 दिवसानंतर आपण पुन्हा रक्तदान करू शकतो. म्हणजे वर्षातून 4 वेळा आपण रक्तदान करू शकतो. परंतु दुर्दैवाने अनेक लोक अशी पाहिलेली आहेत मी की त्यांनी अजूनपर्यंत एकदाही रक्तदान केलेलं नाही. म्हणून माझं आवाहन आहे की किमान वर्षातून एकदा तरी प्रत्येकाने रक्तदान केलंच पाहिजे.
आणि आपण जो वंदे मातरम संघटनेच्या वतीने हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करतो तो दिवस आहे भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या बलिदानाचा. त्यांच्या या बलिदानाच्या दिवसाच्या निमित्ताने गेली 43 वर्ष म्हणजे हे 43वें वर्ष आहे की आपण रक्तदान शिबिर नियमितपणे आणि सातत्याने घेत आलेलो आहे. आपलं युवा पिढीला आणि सर्वांना आवाहन आहे आणि अनेक जण या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वयंस्फूर्तीने जे खरे देशभक्ती आहे ज्यांच्या अंगात ते इथे येऊन रक्तदान करतात. खरं म्हणजे रक्तदान हा शब्द प्रचलित पडलेला आहे, परंतु रक्त जर परत 24 तासामध्ये येत असेल तर त्याला आपण दान कसं म्हणायचं. म्हणून मला असं वाटतं की रक्तदान न म्हणता याला रक्तसेवा म्हटली पाहिजे आणि ही रक्तसेवा आपल्या सगळ्यांकडनं होणं अपेक्षित आहे. या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने माझं आव्हान आहे की सर्वांनी वर्षातून एकदा रक्तदान करावं. कुठल्याही मंडळाच्या संस्थेच्या वतीने रक्तदान झालं तर स्वयंस्फूर्तीने करावं हीच माझी नम्र विनंती आहे. कारण हीच क्रांतिकारकांना श्रद्धांजली ठरेल. कारण स्वातंत्र्यासाठी आपण रक्त सांडू शकलो नाही. अनेक क्रांतिवीरांनी रक्त सांडलं आणि प्राणांचं बलिदान दिलं. आपण निदान सुराज्यासाठी तरी रक्तदान केलं पाहिजे हीच नम्र विनंती सगळ्यांना. जय हिंद, वंदे मातरम. शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त वंदे मातरम संघटनेकडे सलग 40व्या वर्षी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला ह्या समाजाला क्रांतिकारकांचा विसर पडू नये ह्याच्यासाठी हा कार्यक्रम असतो व लोकांना द्यायची सवय असावी. कारण सध्या स्थितीमध्ये प्रश्न लय उद्भवला आहे की बाबा लोक द्यायला मागत नाही आहे. तर द्यायचं जर आपण लोकांमध्ये जर भाव आपण उत्पन्न करू शकलो तर त्याच्यासाठीच हा कार्यक्रम आहे. आणि आम्हाला समाजाला सगळ्यांना आम्ही युवकांना सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमामध्ये येऊन रक्तदान करावं आणि आदरांजली व्हावी भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना. आज या ठिकाणी देशासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान करणारे शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा 95वा बलिदान स्मृती दिन आणि वंदे मातरम संघटनेचा वर्धापन दिन तसेच वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही आजचा हा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे. खरं तर हा रक्तदान शिबिर आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो. याचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक जे तरुण आहे नवीन तरुण या ठिकाणी प्रेरणा घेऊन या ठिकाणी रक्तदान करीत असतात. ऐन उन्हाळ्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असतो आणि 23 मार्च रोजी संघटनेने जो रक्तदान शिबिर आयोजित करत असतो त्याचं अनेक रुग्णांना उपयोग होतो. अशीच प्रेरणा घेऊन अनेक तरुण महिला या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने या शिबिरामध्ये आलेले आहे. या सर्वांचं आम्ही स्वागतच करतो आणि आमच्या या मागचा हेतू हाच आहे की स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी रक्त सांडले त्यांना मिळालं, त्यांचं जे सौभाग्य होतं आम्हाला नाही मिळालं. म्हणून कमीत कमी आपण सुराज्यासाठी रक्तदान करूया हीच आम्ही सर्व नागरिकांना देशप्रेमींना विनंती करतो.